नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी कॅप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, राज्यात 2023 मध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने हे वर्ष अतिशय कठीण राहिले आहे. तसेच अल निनोचा प्रभाव असल्यामुळे मार्च ते मे महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांचे तसेच पाण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये साधारण उन्हाळी हंगामामध्ये कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, मिरची अशा विविध पालेभाज्या किंवा भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या भाजीपाला पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी आम्ही आजच्या परिसंवादादरम्यान उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिके नियोजन या परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादादरम्यान आपण उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांचे नियोजन व काळजी याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजच्या परिसंवादाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महेश जाधव सर, फार्म मॅनेजर, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषी कॅप यांच्या विद्यमाने आजचा जो आपण सेशन घेत आहोत त्यामध्ये उन्हाळी हंगामातील भाजीपाला पीक नियोजन किंवा भाजीपाला पीक व्यवस्थापन या अनुषंगाने आता आपण सेशन चालू करणार आहोत. मुख्यतः आपण बघतो की बऱ्यापैकी चालू वर्षी पावसाचा अंदाज जसं मॅडमने सांगितलं, चालू वर्षी पाऊस खूप कमी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने ज्यांच्याकडे पाण्याचं नियोजन आहे किंवा पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत, ज्यामध्ये विहीर असेल, बोरवेल असेल, शेततळाव असेल, तर तशा अनुषंगानं आता पिकाचं नियोजन कोणकोणतं केलं पाहिजे त्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. सोबतच या पिकासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन आणि त्या अंतर्गत जे काही वेगवेगळ्या पद्धती आहेत इन द फॉर्म ऑफ त्यात जर आपण म्हणायचं स्टेजिंग तंत्रज्ञान असेल, मल्चिंगचा वापर असेल, क्रॉप प्रोटेक्शन किंवा ग्रो कव्हरचा वापर असेल तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मुख्यतः जर आता बघायला गेलं आपण बघतो की चालू वर्षी खूपच म्हणजे कमी पर्जन्यमान असल्यामुळे पाण्याची खूप वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा आज सुद्धा बरेच अंशी शेतकरी इच्छा असून सुद्धा भाजीपाला शेती करू शकत नाही. तशा अनुषंगाने ज्यांच्याकडे पाण्याचे सोर्स चांगले आहेत, क्वालिटी वॉटर आहे, कारण क्वालिटी वॉटर शिवाय आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये पिकं घेता येत नाही. तर त्या अनुषंगानं कोणती पिकं नियोजन केलं पाहिजे, कोणती पीक पद्धती आपण आपलीशी केली पाहिजे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. मुख्यतः उन्हाळ्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आता आपण बघतोय उन्हाळ्याचे तापमान जर म्हणायला गेलं तर दिवसेंदिवस वाढत चाललेले. मग तशा कंडिशनला जी पिकं चालतील त्यामध्ये मुख्यतः टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगी आहेत, काकडी आहे, वेलवर्गीमधलं दुधी भोपळा आहे, कारली आहे, दोडका आहे, गिलका आहे. त्या व्यतिरिक्त जर अजून जरी त्यात ऍडिशन जरी म्हणायला गेलं तर त्या पालेभाजी आपण जे म्हणतो मेथी आणि कोथिंबीर अशी सर्व प्रकारची पिकं आपण आता उन्हाळी भाजीपाल्यासाठी प्रेफर करू शकतो. मग ही भाजीपाला पिकं लावताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा ही पिकं लावताना आपण कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मुख्यतः आपण बघतो की मार्केटला बऱ्याचपैकी आज भाजीपाल्याची आपण विविध वाण आपण लोकांना माहित आहेत किंवा माहिती लोक लागवड करतायत, पण त्या अनुषंगाने बेस्ट ऑफ द बेस्ट वाण जे उन्हाळ्यामध्ये चालेल अशा प्रकारचं वाण आपण मुख्य त्यामध्ये प्रिफर केलं पाहिजे. आज आपण बघतो की बऱ्याच अंशी वातावरणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या इश्यूमुळे अवकाळी पाऊस असेल, अवकाळी ढगाळ वातावरण असेल किंवा वातावरणामध्ये क्लायमेट बरेचसे चेंज आपल्याला दिसून येत आहेत. तशा कंडिशनला जर म्हटलं कोणते वाण बेस्ट राहतील तशा प्रकारचे वाण आपण मुख्य त्यामध्ये चॉईस केली पाहिजे. त्यामध्ये आताच्या उन्हाळ्यामध्ये जर म्हणायचं तर जास्त म्हणजे 38 डिग्री सेल्सिअस 40 डिग्री सेल्सिअस अशा वातावरणामध्ये ताण सहन करणारे वाण मुख्यतः आपल्याला प्रामुख्याने प्रेफर केले पाहिजेत. कमी पाण्यामध्ये येणारे मुख्यतः आता बघतो की दिवसेंदिवस पाण्याचा जो प्रभाव आहे तो आपल्याला कमी होत जाणार आहे. म्हणजे थंडीमध्ये जसं आपण बघतो की पाणी पिकाला कमी लागतं की पीक जास्त वापर करत नाही, पण उन्हाळ्या हंगामात जर विचार करायला गेला तर पिकाला पाणी आपण जेवढं देईल तेवढं पाणी पीक घेत राहतं किंवा जमिनीमध्ये त्याचं बाष्पन होत असतं. तशा कंडिशनला पाण्याला प्रतिकारक असणारे वाण किंवा पाण्याला सहनशील जे काही वाण आहेत जे कमी पाण्यामध्ये येऊ शकतात किंवा पाणी जेवढं देईल त्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकतात अशा प्रकारचे वाण आपण त्या ठिकाणी प्रेफर केलं पाहिजेत. 3 नंबर मुख्यतः आपण बघतो की आता उन्हाळी वातावरणामध्ये जसं तुम्हाला म्हटलंय काही वेळा अवकाळी पावसाचं वातावरण आहे, काही वेळा ढगाळ वातावरण आहे. तशा कंडिशनमध्ये रोग आणि किडीला प्रतिकारक्षम आता 100% प्रतिकारक्षम अशी तर आपल्याला म्हणता येणार नाही, पण काही प्रमाणात का होईना मग अशा प्रकारचे प्रतिकारक्षम आपण वाण या हंगामामध्ये प्रेफर केलं पाहिजे. याशिवाय आता आपण बघतो जसं तापमान वाढत जाईल तसं पिकावरती काही चट्टे आपल्याला दिसतात, म्हणजे पानावरती स्कॉर्चिंग झालं दिसतं, पिकावरती पांढरे चट्टे आपल्याला दिसून येतात. मग अशा कंडिशनला हाय कॅनोपी म्हणजे ज्याला काय म्हणतात पानाच्या वनस्पतीला ज्या वाणाला चांगले येतं अशा प्रकारचं वाण आपल्याला प्रेफर करणं आवश्यक आहे. आता हे जे मुख्यतः 4-5 घटक मी तुम्हाला सांगितले ह्या अनुषंगाने आपल्याला त्या प्रकारचा वाण निवडणं आवश्यक आहे, कारण मार्केट आज बघतो की उत्पन्न देणारे वाण चांगले येतं पण त्या अनुषंगानं
ह्या वातावरणाशी ही साधणारे, संवाद साधणारे किंवा ह्या वातावरणात तग धरून ठेवणारे वाहन आपण प्रामुख्याने प्रेफर केले पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या उन्हाळी वातावरणामध्ये हे वाहन आपल्याला चांगलं आणि आयडियल असे उत्पन्न देशील. मग त्या अनुषंगाने मी तुम्हाला म्हणलं, टोमॅटो, मिरची असेल, वांगी असेल, वेलवर्गीमध्ये काकडी, दुधी भोपळा आहे, दोडका आहे, गिलकही, अशा प्रकारचे वाहन आपण किंवा या पिकांचे वाहन आपण साहजिकच प्रिपेअर करणं आवश्यक आहे. आज आपण बघतो की नॅशनल, मल्टीनॅशनल लेवलच्या कंपन्या आपल्या इथे काम करतायत. प्रत्येकांचे वेगवेगळे वाहन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या अनुषंगाने आपण कृषीमध्ये लोकांना त्या संदर्भाचं प्रात्यक्षिक आपण लोकांना दाखवतो. त्या अनुषंगाने उपयुक्त वाहन आहे ते लोकांनी आपल्या शेतावरती आता लागवडीसाठी प्रिपेअर करणं आवश्यक आहे. आणि त्याच्या काही 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या वाहनाच्या बाबतीत, त्याच्यावर महत्त्वाचं आपल्याला काम करणं आवश्यक आहे. आता वाहन सिलेक्शन केल्यानंतर महत्त्वाचे काही क्रायटेरिया आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने पाहिले पाहिजे. आज आपण बघतोय KVK बारामती मार्फत आपण ग्राफ्टिंगची सुविधा, म्हणजे कलमी भाजीपाला रोपाची आपण सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. त्यानंतर आपण प्रात्यक्षिक घेऊन लोकांना त्या संदर्भात माहिती पण दिलेली, म्हणजे KVKच्या व्यासपीठावरती असेल किंवा शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण वेगवेगळ्या भाजीपाल्याची, कलमी भाजीपाल्याची आपण प्रात्यक्षिक घेतलेले आहेत. मग त्या अनुषंगाने ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा प्रकारचा कलमी भाजीपाला लागवड करून त्यातनं फायदेशीर उत्पन्न घेणं आवश्यक आहे. KVK बारामती मार्फत आपण तर आता कलमी भाजीपाल्याची रोपं देतोच, पण उन्हाळी हंगामासाठी जर तुमचं काही प्लॅनिंग असेल तर टोमॅटोची कलमी रोपं, वांग्याची कलमी रोपं, मिरचीची कलमी रोपं आपण KVK बारामती मार्फत देत आहोत. जे शेतकऱ्यांचं जरी आता नियोजन असेल उन्हाळी हंगामासाठी तर ते या ठिकाणी बुकिंग करून किंवा स्वतः त्याबद्दल माहिती घेऊन किंवा त्या कलमी रोपाची जी काही तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करून त्याची लागवड आपल्या शेतात करू शकतात, जेणेकरून निश्चितच त्यांना उन्हाळ्यासाठी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा होईल. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आपण लोकांना देतोय. कमी पाण्यामध्ये येणारी काही कलमी भाजीपाल्याची काही गावरान खुंट आपल्याकडे आहेत. विल्ट रोगास म्हणजे मर रोगास प्रतिकारक अशा प्रकारची काही गावरान खुंट आहेत. मग हे जे वाहन आहेत किंवा अशा प्रकारे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही वाहन प्रिपेअर करून ह्याची कलमी रोपं आपण उन्हाळ्यासाठी आता प्रिपेअर करू शकता आणि लागवडीसाठी आपल्या शेतामध्ये त्याचं नियोजन करू शकता. त्यापुढे जरी म्हणायला गेलं, भाजीपाला जेव्हा आपण नियोजन करतो उन्हाळ्यासाठी तर मुख्यतः आपल्याला आच्छादनाचा वापर आपल्या त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर आच्छादनाच्या बाबतीत जर म्हणाले तर बऱ्याच अंशी भाजीपाला लोक आज प्राधान्य देत आहेत, पण मुख्यतः जर पाहायला गेलं तर मग सायंटिफिक रिजन किंवा सायंटिफिक कारण काय किंवा शास्त्रीय कारणानुसार हे मल्चिंग आपल्याला करणं कितपत फायदेशीर आहे. आता मल्चिंगमध्ये जर म्हणायला गेलं तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, सेंद्रिय आणि प्लास्टिक मल्चिंगचा वापर करून, त्यात मुख्यतः आपल्या कंडिशनला आपण बघतोय प्लास्टिक मल्चिंगचा वापर सरसकट करत आहे. उन्हाळ्याच्या बाबतीत जर आपल्याला जर म्हणायचं म्हणतं तर आपल्याला साधारण 20 ते 22 मायक्रॉनचा जो काही व्हाईट ब्लॅक कलरचा जो काही मल्चिंग पेपर आहे तो आता आपण प्रिपेअर करणं आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये जसं आपण बघतो टेम्परेचर वाढत जातं, त्या अनुषंगाने पिकाच्या वाढीसाठी पिकामध्ये थंडावा मेंटेन करणं, हेवी सोलर रेडिएशन रिफ्लेक्शन करणं, त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी व्हाईट आणि ब्लॅक या मल्चिंगचा वापर करणं आवश्यक आहे. मुख्य जर म्हणायला गेलं तर मार्केटला 4 फुटी आणि 6.25 मीटर तशा प्रकारे किंवा 1 मीटर आणि 6 मीटर अशा प्रकारचे मल्चिंग उपलब्ध आहेत. मग त्या अनुषंगाने पिकाच्या कॅनोपीनुसार म्हणजे टोमॅटो असेल, वांगा असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पेअर दोन वेळी एका बेडवर 2 वेळी प्रिपेअर करणार आहात तर तशा ठिकाणी आपल्याला मोठ्या लांब रुंदीच्या मल्चिंगचा वापर करणं आवश्यक आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही सिंगल ओळीचं प्रिपेअर देत आहात तर तशा ठिकाणी आपल्याला कमी रुंदी जरी आपण मल्चिंग वापरला तर निश्चित आपल्या ठिकाणी फायदा दिसून येतो. फक्त मुख्यतः प्राधान्याने आपण काळजी घेणं की मल्चिंग वापरताना तरी पांढरी बाजू ती वरील बाजूला आणि काळी बाजू ती खालील बाजूला टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला हेवी रेडिएशन जे आहे ते आपल्याला पूर्णतः रिफ्लेक्ट करता येईल. मल्चिंगच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर मार्केटात बऱ्याच प्रकारचे मल्चिंग पेपर अवेलेबल आहेत. त्यामधलं आत्ताच्या सीझननुसार आपल्याला व्हाईट आणि ब्लॅक मल्चिंग पेपर करणं आवश्यक आहे. मुख्यतः त्यात थोडक्यात सांगायचं गेलं मल्चिंगच्या वापराने तुम्हाला माहिती आहे की 5-6 प्रकारचे फायदे असं लोकांना दिसून येतात. त्यामध्ये मुख्यतः 100% आपल्याला तण नियंत्रण, म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काही प्रामुख्याने तण नियंत्रणासाठी आपल्याला जे काही खर्च करावा लागतो त्यामध्ये लेबर खर्च असेल, औषधाचा खर्च असेल, त्यानंतर तणनाशक वापरण्यासाठी मजुरीचा खर्च असेल, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला पाळाव्या लागतात. पण त्याच्यामध्ये मल्चिंग जर आपल्याला वापरलं तर मल्चिंगने आपल्याला जवळजवळ 80-90% पर्यंत टोटल आपण तण नियंत्रण त्या पिकामध्ये करू शकतो. सेकंड थिंग जर म्हणायला गेलं तर जे काही पिकाच्या वाढीसाठी मायक्रो क्लायमेट आहे, कारण आता बघतोय की टेम्परेचर वाढायला लागले, तशा कंडिशनला ह्या टेम्परेचरमध्ये पीक सस्टेन करणं किंवा पिकाला एक आयडियल टेम्परेचर मायक्रो क्लायमेट मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे मल्चिंग आहे ते आपल्याला फायदेशीर दिसून येणार आहे. त्या पुढे जर म्हणायला गेलं ज्या ठिकाणी ड्रिपचा वापर केलेला असतो त्या ठिकाणी युनिफॉर्म वॉटरचं जे आपलं हे आहे ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला त्या मल्चिंग मार्फत केलं जातं. त्या पुढचा जर महत्त्वाचा मुद्दा जरी करायला गेला, मल्चिंगच्या मार्फत जर आपण म्हणजे मल्चिंग ज्यावेळी आपण वापरतो तर पिकाला आपल्याला एक रोग किडण्यासाठी आपण 100% चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी वापरत असतो. कारण आज आपण बऱ्याच अंशी बघतो की ज्यावेळी मल्चिंगचा वापर आपण करत नाही त्या ठिकाणी आपल्याला असंख्य प्रकारचे रोग किडी त्या पिकावरती दिसून येतात. त्यामुळे पिकाची वाढ एकसारखी आपल्याला दिसून येत नाही, म्हणजे काही ठिकाणी पीक चांगलं दिसतं, काही ठिकाणी कमी दिसतं, काही ठिकाणी उत्पन्न चांगलं येतं, काही ठिकाणी येत नाही. मग तशा कंडिशनला आपण जर मल्चिंग वापरलं तर आपल्या पिकाची एकसारखी कॅनोपी एकसारखी वाढ आपल्याला करता येते, कारण आपल्याला एक आयडियल फर्टिलायझेशन आपल्या शेड्यूल त्या ठिकाणी करता येतं. आणि रोगकिडीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं
पिकाच्या वाढीसाठी मुख्यतः जे काही हानिकारक रोग आणि किडे आहेत, म्हणजे पिकामध्ये सकुलंटपणा जर जास्त असेल तर त्या होस्ट प्लांट मार्फत म्हणजे गवतावरती जे काही रोग किडे आहेत ते पिकावर इझिली ट्रान्सफर होतात. त्यामध्ये एवढ्या काही प्रकारचे रशीशक किडे आहेत, त्यामध्ये माव आहे, तुडतुड आहे, पांढरी माशी, ह्या मुख्यतः तुमच्या होस्ट प्लांट पासून तुमच्या मुख्य पिकाला अपाय करतात. त्या ठिकाणी आपल्याला 100% आपल्याला त्या ठिकाणी कीड नियंत्रणासाठी खर्च करावा लागतो. तशा अंशाने जर आपण मल्चिंगचा वापर केला तर आपल्याला निश्चित जो काही वरचा रोग किडीचा नियंत्रणाचा खर्च आहे तो आपल्याला साहजिकच काही प्रमाणात आपल्याला वाचवता येतो. त्यामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला जवळ नियोजन करतात त्यावेळी मल्चिंगचा प्रेफरन्स आपण प्रामुख्याने हा प्रेफर करणं आवश्यक आहे. 2 नंबरला जर म्हणाल तर खत व्यवस्थापन. आज आपण बघतो की दिवसेंदिवस आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललं किंवा जमिनीमधलं जे काही हार्डपणा आहे किंवा हार्डीनेस तो वाढत चाललेला आहे. म्हणजे आपण जर जुन्या काळात जर म्हटलं बेगोड पीक आपण चांगली घेत होतो त्या अनुषंगानं एखादा जर जमीन आपण जर घेतली काळी असेल किंवा मध्यम प्रकारचं ढेकळाचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये कमी राहायचं किंवा जे आपण क्लॉट्स म्हणतो ते प्रमाण त्यामुळे कमी राहायचं. पण आता बघतो की आपल्या जमिनीमध्ये हेवी इनपुटचा वापर चाललाय, म्हणजे केमिकल्स असतील किंवा अदर इन्ग्रेडियंट्स असतील. तशा अनुषंगाने जमीन आपली हार्ड होत चाललेली आहे. तशा कंडिशनला एक चांगला आयडियल प्लॅटफॉर्म मध्ये जर आपण ठेवायचं असेल किंवा आपल्याला एक युनिफॉर्मिटी त्या ठिकाणी पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्याला शेणखत किंवा सेंद्रिय घटक असणारे जे काही ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आहेत त्यांचा वापर करणं आपल्याला आवश्यक आहे. आता भाजीपाल्याच्या बाबतीत जर म्हणलं तर सरसकट आपण रिकमेंडेशन देतो त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय घटकांचा वापर करणं आवश्यक आहे किंवा त्या ठिकाणी बेवड क्रॉप्स म्हणजे इन द फॉर्म ऑफ ग्रीन मॅन्युअर क्रॉप्स आपण जसे म्हणतो सनहेम्प आहे, डेंच आहे किंवा ताग आहे, त्याचं प्राधान्य वापर करणं आपल्याला आवश्यक आहे. ते शक्य नसेल झालं तर आता किंवा तुमचं ऑलरेडी जर प्लॅनिंग झालं असेल तर तशा कंडिशन आपल्याला जे काही शेणखताचा जो आपण वापर म्हणतो त्यामध्ये चांगले कुजलेले काळे कसदार शेणखत आपल्याला ठिकाणी 100% वापरला आवश्यक आहे. आजच्या कंडिशनला जरी म्हटलं तर साधारण 10 ते 15 टन म्हणजे टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगे असेल, जे मल्टीपिंग वाले जे काही व्हेजिटेबल्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ह्या 10 ते 15 टन आपल्याला शेणखत त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. आणि जे काही दोडका आहे, काकडी आहे, गिलक आहे त्या भाजीपाल्यासाठी 8 ते 10 टन आपल्याला शेणखत एकरी वापरणं आपल्याला आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी पिकाचं व्यवस्थापन करता येईल. मुख्यतः शेणखत आपण त्या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे, कारण उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर तशा कंडिशनला जे काही सॉइल न्यूट्रिएंट्स आहे ते इझिली आपल्याला अवेलेबल होत नाहीत किंवा जरी झाले तरी आपल्याला हेवी प्रमाणात होतात. युनिफॉर्म बॅलन्सिंगसाठी आपल्या ठिकाणी ह्या ऑर्गॅनिक घटकांचा वापर करणं आवश्यक आहे. शेणखताच्या बाबतीत जर तुम्हाला म्हणायला गेलं तर चांगली जे काही त्यामध्ये जर रेंज आहे म्हणजे ऑल टाइप्स ऑफ मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत, मॅक्रोन्युट्रिएंट्स आहेत, प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत. त्या अनुषंगाने शेणखत जर आपण वापर केला तर निश्चित जमिनीला आपला एक चांगल्या प्रकारचा फायदा त्या ठिकाणी दिसून येत असतो. शेणखताच्या बाबतीत आपण जरी म्हणायला गेला मुख्यतः जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम शेणखतामार्फत केलं जातं. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं असेल, जमिनीमध्ये हवा खेळती ठेवण्याचं काम असेल शेणखतामार्फत केलं जातं. जमिनीमध्ये आपण म्हणतो वॉटर इम्प्रिंटेशन पाण्याचं एकसारखं मुरण्याचं प्रमाण जर आपल्याला वाढत असेल तर शेणखत आपल्याला फायदेशीर राहतं. कोणत्याही पिकाच्या सुरुवातीच्या वाढीला जो काही ऑर्गॅनिक बेस लागतो तो ऑर्गॅनिक बेस मुख्यतः आपल्याला शेणखतामार्फत उपलब्ध होत असतो. त्यानुसार चांगला कुजलेलं काळं कसदार शेणखत ज्याचा सीन रेशो अगदी कमी प्रमाणात आहे, कारण जेवढा जास्त सीन रेशो जास्त असतो तेवढं ते पिकाला खत उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असतं. मग त्या अनुषंगाने चांगले कुजलेले जे काही खतं आहेत शेणखत असेल, प्रेसमड केक असेल तर अशी त्याचं सीन रेशो कमी असलेले जे काही खतं आहेत सेंद्रिय खतं त्यांचा वापर करणं आपल्याला आवश्यक आहे. सेंद्रियच्या खताच्या पुढे जेव्हा आपण जाऊ तेवढं आपल्याला रासायनिक खताची जी रेंज आहे ती पूर्णतः आपल्या पिकाला देता आली पाहिजे. यामध्ये मुख्यतः काही 17 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत, त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जी आपली पिकं हवेतून किंवा पाण्यामार्फत घेत असतात. त्या व्यतिरिक्त नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम म्हणजे नत्र स्फुरद पालाची आपल्याला बल्क क्वांटिटी म्हणजे 50 किलोच्या पॅकिंगमध्ये आपण त्या पिकाला उपलब्ध करून दिली पाहिजे. सेकंडरीमध्ये जे आहे ते कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 25 किलो किंवा 10 किलोच्या पॅकिंगमधले जे काही न्यूट्रिशन आहेत ते आपल्याला देता आले पाहिजे. आणि थर्ड वन म्हणजे मॅक्रोन्युट्रिएंट्स म्हणजे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आपण जे म्हणतो त्यामध्ये मॅंगनीज आहे, झिंक आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, ही जी सर्व प्रकारची आहेत याच रिक्वायरमेंट आपल्याला त्या जमिनीसाठी आपल्याला देणं आवश्यक आहे. फक्त यामध्ये क्रायटेरिया आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी आपण एक खतं देतो तर मुख्यतः आपल्याला माती परीक्षण करूनच आपल्याला एक खतं देणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या पिकाच्या गरजेनुसार कोणती खतं देणं किंवा त्या जमिनीमध्ये आता कोणती न्यूट्रिशन उपलब्ध आहेत आणि कोणती ॲडिशन आपल्याला देणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी न्यूट्रिशनचं प्लॅनिंग करता येईल. त्या अनुषंगाने आपल्याला ही खतं देणं आवश्यक आणि गरजेचं आहे, जेणेकरून जे काही एक्स्ट्रा न्यूट्रिशन आपण देतोय त्याचा मुख्य ठिकाणी कोणत्या प्रकारचा तोटा होता कामा नये. त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी ड्रिपचा वापर असेल त्या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन करणं इझी आणि सोपं होऊन जातं. त्यात मुख्यतः वॉटर सोल्युबल ग्रेड्स आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे आणि ज्या त्या स्टेजला आपल्याला पिकांना वापरणं सोयीस्कर राहतं. मुख्यतः आज बघतो की आपण उन्हाळी वातावरण आहे किंवा उन्हाळी कंडिशन आहे, अशा कंडिशनला आपल्याला पिकाची कॅनोपी तयार करण्यासाठी आपल्याला जास्त काम करावं लागतं, कारण मुख्यतः विंड व्हेलॉसिटी आहे, सोलर रेडिएशन आहे, तशा कंडिशनला आपल्या पिकाला स्ट्रेस मधून ताणामधून बाहेर ठेवण्यासाठी आपल्याला हे वॉटर सोल्युबल ग्रेड्स मुख्यतः महत्त्वाचे काम करत असतात. मग त्या अनुषंगाने जेव्हा आपण ड्रिपचं पान देतो ड्रिपचं पान देताना वॉटर सोल्युबल ग्रेड्स त्यामध्ये मुख्यतः 999 म्हणजे 1919 आहे, 1261 आहे, 1340 13 आहे, 1345 आहे, 05234 आहे, 0050 आहे,
तर अशा प्रकारचे काही वॉटर सोल्युबल ग्रेड्स आहेत तर आपल्याला प्रॉपर आणि क्रॉप स्टेजनुसार म्हणजे शाकीय वाढीच्या अवस्थेनुसार आहे, त्यानंतर फुटवेची अवस्था आहे, फ्लोरा अवस्था आहे किंवा फळ लागण्याची अवस्था आहे, फळ मॅच्युरिटी होण्याची अवस्था आहे. तर अशा स्टेजच्या अनुषंगाने आपल्याला जी ती खतं आहेत, साहजिकच सांगायला गेलं तर सुरुवातीला रोप लागण्याच्या अवस्थेला किंवा शाकीय वाढ होण्याच्या अवस्थेला आपल्याला महत्वाचं 19-19 म्हणजे 19-19-19 खताचा वापर करणं आवश्यक आहे. इन द फॉर्म ऑफ तो आपण ड्रिपमधनं घेऊ शकतो किंवा फुलवर घेऊ शकतो. फ्लोरा अवस्था असेल किंवा फुटवेची अवस्था, मग तशा कंडिशनला 12 वापर आपण प्रामुख्याने करणं आवश्यक आहे. फळं लागण्याची अवस्था जर असेल तशा कंडिशनला 0-52-34 म्हणजे तुमचं फळ पोचणं म्हणजे फुलगळ असेल किंवा फुलगळापासून फळ तयार होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे 0-52-34 काम करत असतं, तशा पद्धतीचा वापर आहे. मॅच्युरिटीच्या स्टेजला आपल्याला 0-0-50 म्हणजे फळामध्ये एकसारखा आकार येणं, वजन येणं, फळ पोचणं, तशा कंडिशनला 0-0-50 आणि त्या व्यतिरिक्त ॲज पर रिक्वायर्ड मायक्रोन्युट्रिएंट फवारणीसाठी जे आपण काही कॉम्बी किंवा मायक्रोन्युट्रिएंट वापरतो त्याचा आपण फोलियर स्प्रेमधून आपण किंवा ड्रिपमधून वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून पिकाची शाकीय वाढ मजबूत राहील, पिकाला अपेक्षित उत्पन्न आपल्याला निघणं त्यापासून नक्कीच फायदा हा होऊ शकतो. आता जेव्हा पाण्याचं आपण नियोजन करत असतो, आता मुख्यतः पाण्याचे सोर्स आपण जर बघितले, बोरवेल आहेत, विहीर येतं, कॅनल आहेत किंवा नदी येतं, मग अशा कंडिशनला क्वालिटी वॉटरचं आपल्याला काम करणं महत्वाचं आहे. मुख्यतः बघतो की आपण ज्या ठिकाणी नदी आहे किंवा कॅनल आहे तशा कंडिशनला त्या ठिकाणी क्वालिटी वॉटर आपल्याला साहजिक चांगलं मिळतं, ज्यामध्ये TDS असेल, पाण्याचा EC असेल किंवा pH हा आयडियल राहतो. हे पाणी जर आपण क्वालिटी वॉटर म्हणून जर आपण प्रेफर केलं तर निश्चित आपल्या प्रोडक्शनचा जो प्रोडक्शनची जी क्वालिटी आहे किंवा पिकाची गुणवत्ता आपल्याला निश्चित त्या ठिकाणी चांगली मिळत असते. तशा कंडिशनला ज्याचा TDS 250 पर्यंत आहे तशा प्रकारचं इरिगेशन वॉटर असेल, ज्याचा पाण्याचा EC आहे <1 किंवा 0.80 आहे, अशा प्रकारचे वॉटर आणि ज्याचा pH म्हणजे ऍसिडिक प्रकारचं पाणी जे आपण म्हणतो, जे वाहतं पाणी आपण मुख्यतः म्हणतो, तशा प्रकारचं पाणी आपण आपल्या जमिनीत देणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्या प्रकारचं सॉल्ट अकोमोलेशन आपल्या जमिनीमध्ये होणार नाही आणि पिकाची वाढ आपल्याला निश्चित चांगली आणि उत्पन्नाचे लायक राहील. कारण आज आपण बघतो की ज्यावेळी आपण क्वालिटी वॉटरवर आपण काम करतो तर आपल्याकडे क्वालिटी वॉटरचे खूप इश्यू आहेत, त्या अनुषंगाने पिकामध्ये अपटेक हा 0 होत असतो, म्हणजे काही प्रकारचा होतो, काही ठिकाणी होत नाही. तशा कंडिशनला आपल्याला ऍडिशनल खर्च करावा लागतो. मग यामध्ये जर आपल्याला जर काम करायचं तर मुख्यतः क्वालिटी वॉटरवरती आपण फोकस करून तशा प्रकारचं ॲज पर रिक्वायरमेंट म्हणजे जेवढं पिकाला पाणी लागतंय ॲज पर स्टेज, टोमॅटो तुमची लागण्याची अवस्था आहे, वांगी तुमची फ्लोरची अवस्था आहे, दोडक्या कारल्याची तुमची काढणीची अवस्था आहे, तशा कंडिशनला पिकाची अवस्था पाहून त्या ठिकाणी आपल्याला इरिगेशन वॉटर आपल्याला देणं आवश्यक आहे, जेणेकरून पिकामध्ये आपल्याला चांगलं काम करता येईल. आता ज्यावेळी पाट पाण्याचा आपण विचार करतो, हे गोष्टी आपल्याला काही प्रकारची लिमिटेशन आपल्याला लागतात, म्हणजे तेवढं क्वांटिटीचं वॉटर, तेवढ्या प्रमाणातलं पाणी असेल, तेवढ्या कालावधीचं पाणी आपल्याला देणं आवश्यक अडचण येते. पण ज्यावेळी आपण ड्रिपचा प्रेफर करतो तर ड्रिपच्या आपल्याला निश्चित हे फायदे आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मुख्यतः एकसारखं वॉटर डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुमच्या पूर्ण शेतामध्ये एका वेळी गुड क्वालिटी वॉटर किंवा चांगल्या प्रकारचं वॉटर आपण एका वेळी ड्रिप मार्फत देत असतो. सेकंड थिंग म्हणजे वॉटर सेव्हिंग, म्हणजे जेवढं पाणी आपण ड्रिप मार्फत देतो त्याच्या काही पट पाणी आपण आपल्या पाटपाणी सिस्टीममध्ये वाया घालत असतो. मग तशा अनुषंगाने जर ड्रिपचा जर वापर केला तरी आपल्याकडे जे काही थोड्याफार प्रमाण जे पाणी आहे ते आपण थ्रूआउट द फार्म म्हणजे संपूर्ण क्षेत्रासाठी आपण ते पाणी एका वेळी चांगल्या प्रकारे आणि योग्य त्या पद्धतीनुसार आपण त्या पिकाला देत असतो. त्यामुळे अनुषंगाने पिकाची वाढ आणि पिकाला लागलं असं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होत असतं. आता ड्रिपचा जेव्हा आपण वापर करतो किंवा ड्रिप जेव्हा आपण रेकमेंड करतो, साहजिकच आपल्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन म्हणजे हवेचं आणि पाण्याचं प्रमाण हे निश्चित आयडियल राहिलं जातं. त्या अनुषंगाने पिकाची काय वाढ आहे ती वर्षभर एकसारखी आणि आयडियल अशी वाढ त्या ठिकाणी राहिली जाते आणि जे आपल्याला उत्पन्न निघतंय किंवा जी पिकाच्या वाढीची अवस्था आहे त्याला गरजेनुसार पाणी त्या ठिकाणी त्या ड्रिप मार्फत आपण दिलं जातं. इव्हन आता आपण बघतोय काही वॉटर सोल्युबल ग्रेड जसे मी सांगितलं त्याचा वापर करून पिकाच्या अवस्थेनुसार म्हणजे बेसल डोस व्यतिरिक्त पिकाच्या थ्रूआउट द लाईफ जे काही पाणी त्याला लागतंय किंवा जी काही खतं त्याला लागतात ते आपण त्या स्टेजनुसार किंवा त्या गरजेनुसार आपण प्रत्येक क्रॉपनुसार आपण देऊ शकतो. त्यामुळे ड्रिपचा वापर करणं आपलं साहजिकच फायदेशीर आहे. काही ठिकाणी आपण बघतोय लोक ड्रिपचा ऐवजी काही ठिकाणी मायक्रो रेन पाईपचा वापर करतात, मायक्रो स्प्रिंकलरचा वापर करतात. आता ज्या ठिकाणी हेवी ऑपरेशन आहे म्हणजे बाष्पीभवनाचा रेट जास्त आहे, तापमान कडक आहे, उन्हाळा कडक आहे, तशा कंडिशन तुम्ही आर्द्रता मेंटेन करण्यासाठी तुम्ही साहजिक त्या ठिकाणी स्प्रिंकलर वापरणं फायदेशीर आहे. पण स्प्रिंकलरच्या बाबतीत जर विचार करायला गेला साधारण 30 ते 35% फक्त पाणी सेव्हिंग आपल्याला करता येतं. ज्या ठिकाणी ड्रिप आहे आपल्या ड्रिपच्या मध्ये जर विचार केला तर 50 ते 55% पाणी आपण सेव्ह करू शकतो आणि जर तुम्ही रेन पाईप घेतला तर आपल्याला फक्त 20% म्हणजे 20% आपण पाणी फक्त सेव्ह करू शकतो. मग त्या अनुषंगाने आपल्याकडे पाण्याचा सोर्स कोणता आहे त्या अनुषंगाने आपण यातली पाणी देण्याची पद्धती आपण प्रेफर केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला खत देण्यासाठी असेल किंवा पाण्याचा सेव्हिंग करण्यासाठी आपल्याला निश्चित त्या सिस्टीमचा हा फायदा होऊ शकतो. आता ज्यावेळी आपण पीक लागवड करतो तर पिकाच्या लागवडच्या अनुषंगाने आपल्याला स्टेजिंगवर काम करणं आवश्यक आहे. आता मुख्यतः आपण बघतो की जे काही भाजीपाला पीक आहे त्यामध्ये 90% पिकं अशी आहेत की त्याला आपल्याला स्टेजिंग करायला लागतं. त्यामध्ये टोमॅटो आहे, मिरची आहे, ढोबळी मिरची आहे, वांगी आहे, काकडी आहे, दुधी भोपळा आहे, कारलं आहे, गिलकं आहे,
तर अशी सर्व जी पिकं आहेत त्यांना आपल्याला साहजिक स्टेजिंग करणं आवश्यक आहे. आता स्टेजिंग जेवढे आपण करतो किंवा पिकाला जेव्हा आपण आधार देत असतो, मुख्यतः उद्देश हा असतो की पिकाला आपल्याला आधारानंतर पिकाची वाढ एकसारखी राहील, पिकामध्ये आपल्याला चांगलं व्यवस्थापन करता येईल. दुसऱ्या बाजूला जर विचार करायला गेला तर जेवढे आपण वेलवर्गीय पिकं जेव्हा आपण जमिनीवर सोडत असतो तेव्हा आपल्याला साहजिक 2 ते 3 महिन्यात आपल्याला उत्पन्न देतात आणि ती पिकं संपून जातात. पण जेव्हा आपण स्टेजिंगचा वापर करतो तर स्टेजिंग नंतर आपल्याला साधारण 4 ते 5 महिने आपल्याला पिकंही उत्पादन देत असतात. त्यामागचं कारण जे आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. मग जेव्हा आपण स्टेजिंग करतो तर स्टेजिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की पिकाची आपल्याला अपेक्षेप्रमाणे आपल्याला वाढ करणं सोयीस्कर होत जातं. मग त्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत की बाबा पिकामध्ये 1 फुटवा चालवायचा का 2 फुटवा चालवायचे आहेत, त्या गोष्टीने आपण पिकांचा फुटवा पकडून ते कंटिन्यू करू शकतो. त्यामध्ये जे काही येणार रोग आणि किडीचं प्रमाण ते आपल्याला साहजिक निग्लिजिबल राखता येतं. म्हणजे कोणत्या प्रकारचे पीक हेवी किंवा डेन्स प्लांटेशन किंवा डेन्स कॅनोपी असेल तर साहजिक त्या ठिकाणी रोग आणि किडी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करत असते. त्याच्या कंडिशनला जर आपण स्टेजिंगचा वापर जर केला आणि त्याच्यानंतर एक शेवटी जर आपण पीक कंटिन्यू केलं तर आपल्याला साहजिक त्या ठिकाणी येणार रोग आणि कीड आपल्याला चांगल्या प्रकारे हे नियंत्रण करता येतं. जेव्हा तुमचं पिकाला तुम्ही मंडप करताय तर मंडपच्या अवस्थेला मंडपच्या स्टेजला तुम्हाला त्या ठिकाणी एक शेंडा चालवून त्यानंतर मंडपवरती जर आपण वेल सोडून त्या ठिकाणी 3-4 फुटे जरी धरली तर आपल्याला निश्चित त्या पिकाने आपल्या रोग आणि कीड नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. पिकामध्ये जे उत्पन्न आहे ते आपल्याला आयडियल काढता येतं. जेवढे आपण मंडप पद्धती आपण अवलंब करतो किंवा चांगल्या प्रकारे मंडपाचं आपण नियोजन करतो, कारण लोक सुद्धा ताटी सिस्टम वापरतात. साधा जी काही झाडाची फांदी असेल झाडाची फांदी लावतात त्यावरती वेल सोडतात. मग त्या अनुषंगाने जर विचार केला तर त्याने अनबॅलन्सिंग म्हणजे एका साईडला ती फांदी पडणं, एका साईडला वाकणं, फांदीवरती वाळवी चढणं किंवा फांदीवरती रोगकिडी चढणं, ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. पण त्याच्याच अनुषंगाने जेव्हा आपण मंडपचा आपण वापर करतो तर मंडपावरती आपल्याला पिकाचं कॅनोपी व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं. म्हणजे त्यामध्ये कोणते रोग आणि किडीच्या प्रादुर्भावाचं पानं आहेत का, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहे का, त्या ठिकाणी पिकाचं मॉनिटरिंग करणं सोयीस्कर होतंय का, पिकासाठी युनिफॉर्म स्प्रे असेल, फर्टिगेशन आपल्याला करता येते का, या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण मंडप स्टेजिंग करतो ते आपल्याला प्रामुख्याने त्यामध्ये इझिली करता येतात. आज पण कृषीच्या व्यासपीठामार्फत लोकांना ह्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे लाईव्ह स्वरूपात प्रत्यक्ष स्वरूपात दाखवतोय आणि लोकांना त्यापासून चांगल्या प्रकारचं रिटर्न सुद्धा मिळत आहे. त्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये रोग आणि किडीचा जो खर्च आहे तो खर्च साधारण 30 ते 40% लोकांचा कमी झालेला आहे. त्यामध्ये यूज होणारे हेवी मॉलिक्युल्स किंवा जे कॉस्टली जे काही मॉलिक्युल्स आहेत ते लोकांचे काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यानंतर पिकांची काढणे आयडियल स्टेजनुसार पिकांची काढणे असेल ते लोकांना त्या ठिकाणी समजून येत आहे. अशा प्रकारे जर आपण मंडप जर आपण तयार करून त्या ठिकाणी आपण जर भाजीपाला घेतला, ह्या मंडपापासून आपण कमीत कमी 3 पिकं घेऊ शकतो. म्हणजे त्याच मंडपावरती फक्त पिकं बदलून, म्हणजे तुमचं उन्हाळ्यामध्ये 1 पीक असेल वेलवर्गीय, खरीपाला वेगळं असेल, रब्बीला वेगळं असेल, तर वर्षात 3 पिकं तुम्ही त्याच मंडपावरती कंटिन्यू करू शकता, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं आयडियल उत्पन्न त्या ठिकाणी निघत असतं. त्यापुढे जरी म्हणायला गेलं जेव्हा आपण मंडप करतो तर मंडपाच्या अनुषंगाने जी काही खाली सावली आहे उन्हाळ्यामध्ये त्या सावलीमध्ये आपण पानवर्गीय भाजीपाला जेवढे आहे तेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तुमचा मंडप जरी तुमचा 20 बाय 20 फुटाचा असेल, मधला जो मोकळा स्पेस तुमचा जो आहे 20 फुटाचा, त्यामधले 20 फुटाच्या स्पेसमध्ये तुम्ही जी काही पानवर्गीय भाजीपाला आहेत त्यामध्ये जर कोबी असेल, फ्लावर असेल, मेथी असेल, कोथिंबीर असेल, ही काही भाजीपाला तुम्ही आवर्जून करू शकता, ज्यामध्ये कमी लाईट इन्सिटी म्हणजे जी काही तीव्र सूर्यप्रकाश आहे त्यापासून या पिकांचं संरक्षण होईल आणि त्या ठिकाणी आयडियल तापमानामुळे किंवा आयडियल ह्युमिडिटी साधारण चांगल्या प्रकारची ठिकाणी आर्द्रता असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या पिकाचं एक सेकंड उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. मग त्या अनुषंगाने आपल्याला मंडप त्या ठिकाणी प्रेफर करणं आवश्यक आहे. आणि मंडपाचा वापर करताना आपण मुख्यतः एक चांगल्या प्रकारचं टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत असतो, तशा प्रकारे टेक्नॉलॉजी लोकांनी वापरणं त्या ठिकाणी आपलं आर्थिक उत्पन्न घेणं हे निश्चित गरजेचं आणि फायदेशीर आहे. आता जेव्हा स्टेजिंग आपण करत असतो तेव्हा स्टेजिंगचे तंत्रज्ञान आपण लोकांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे स्टेजिंग देताना किंवा स्टेजिंग ज्यावेळी लोक वापरत असतात क्वालिटी मॅटर, म्हणजे आज लोक म्हणतात की बाबा अशा प्रकारचं आम्हाला मटेरियल पाहिजे, पण जेव्हा आपण लो कॉस्ट प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचा विचार करतो तर आपल्याकडे जे काही उपलब्ध साधन सामग्री आहे त्यामध्ये GI वायर असेल, त्यानंतर बांबू असतील, त्यानंतर सुतळी असेल किंवा साधं जे पॉलिस्टरचं कापड आहे, तशा प्रकारचे लो कॉस्टचे आपण जे काही घटक आहेत ते वापरून आपण साहजिक एक चांगल्या प्रकारचं एक तंत्रज्ञान आपण लोकांपर्यंत देत असतो आणि त्याचं चांगलं रिटर्न्स लोकांना मिळत असतात. मुख्यतः जेव्हा उन्हाळ्या हंगामामध्ये भाजीपाला पिकाचं नियोजन करतो आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही जास्त करावं लागते किंवा खर्च जादा करावा लागतो. तशा कंडिशनला आपण जर बघतो वातावरणात जे काही क्लायमॅटिक चेंजेस आहेत ते जेव्हा वेळोवेळी बदलत असतात किंवा त्या ठिकाणी अवकाळी येणारी कंडिशन्स असतात, तशा कंडिशनला ही जी काही कमी खर्चिक शेती आहे ह्याचा आपण संसाधनांचा वापर करणं निश्चित आपल्याला फायदेशीर आणि उपयुक्त आहे. आता हे जेवढे आपण करत असतो मुख्यतः आपलं नियोजन राहतं की रोग किडीवरती लोकांचा खर्च जादा होत असतो. मग तशा कंडिशनला जेवढे आपल्याला रोग किडीचा खर्च कमी करायचा किंवा रोग आणि कीटकनाशकांचा खर्च कमी करायचा आहे, रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी करायचा आहे, तशा कंडिशनला आपल्याला मुख्यतः आपल्याला ह्या जी काही सुधारित तंत्रज्ञान आहे त्यामध्ये मल्चिंगचा वापर असेल, ड्रिपच्या ग्रेडचा वापर असेल, म्हणजे ड्रिप म्हणून सोडता येणाऱ्या खताचा वापर असेल, सुधारित स्टेजिंग तंत्रज्ञान आहे,
ह्याचा वापर करणं आपण साहजिक फायदेशीर आणि उपयुक्त आहे, जेणेकरून आपल्या रोग किडीवरचा जो खर्च आहे तो आपल्याला काही प्रमाणात हा कमी करता येईल. आज उन्हाळ्यामध्ये जरी आपण म्हणायला गेलो तर व्हायरस सारखे बरेच इश्यू आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये जरी म्हणायला गेलं तरी थ्रिप्सचा प्रॉब्लेम जास्त असतो, जॅस्टिसचा प्रॉब्लेम जास्त असतो. फळाच्या बाबतीत विचार करायचा उन्हाळी तापमानामुळे फळमाशी किंवा शेंडा पकडणारी अळी जी आहे, म्हणजे वांगीमध्ये जरी गेलं तर शेंडा पकडणारी अळी, टोमॅटोमध्ये फळ पकडणारी अळी, वेलवर्गीय पिकामध्ये फ्रूट फ्लाय म्हणजे फळमाशीचा प्रॉब्लेम जास्त असतो. मग हे जे काही रोगकीड आहे त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर हे सुधारित तंत्रज्ञान जे आहेत त्याचा वापर करून आपण उन्हाळी भाजीपाला लागवड नियोजन करणं आवश्यक आणि फायदेशीर आहे. आता जेव्हा उन्हाळी भाजीपाल्याचं आपण नियोजन करतोय त्या ठिकाणी रोग आणि किडीला प्रामुख्याने आपण कंट्रोल करणं आवश्यक आहे, कारण उन्हाळी वातावरण जरी म्हणलं तर ससेप्टेबल टू इन्सिडेन्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ पेस्ट अँड डिसीज, म्हणजे जेवढे काही रोग आणि किडी पिकावरती जातात तेवढे सगळ्या प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो. तशा अनुषंगाने आपल्याला या रोग किड्यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जेवढे काही प्रकारचे रेमेडीज आहेत किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला काम करणं आवश्यक आहे, जेणेकरून रोग आल्यानंतर जे काही आपला खर्च होणार तो साहजिक आपल्याला हा कमी करता येईल. आज टोमॅटोमध्ये बघतो की मुख्यतः आपल्याला जरी म्हटलं 60 ते 70% जे नुकसान आहे ते फळ अळी म्हणजे फळ पोकणाऱ्या अळीमुळे होत असतं. वांग्यामध्ये जरी गेलं म्हणजे 60 ते 65% नुकसान हे वांग्याचे शेंडे पोकणाऱ्या किंवा शेंडे पोकणाऱ्या किंवा शेंड्यामध्ये राहणाऱ्या आळीमुळे होत असतं. वेलवर्गीय पिकामध्ये बघितलं तर 70 ते 75% नुकसान हे तुमच्या निव्वळ फळमाशीमुळे होत असतं. तशा प्रकारचे रोगकीड आपल्याला साहजिक नियंत्रण करणं आवश्यक आहे. आणि हे जे रोगकीड आपण जेवढं आपल्या व्हिजिबिलिटी आपल्याला दिसून येते की बाबा हे दिसत आहेत किंवा आपल्याला त्या स्टेजमध्ये त्या रोगकीडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तशा अनुषंगाने आपल्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी 100% त्या रोग आणि किडीवरती नियंत्रण मिळवता येईल. आज आपण बघतो की लोक बऱ्याच वर्षी केमिकलचा वापर त्या ठिकाणी जास्त करता येत नाही, म्हणजे केमिकल कीटकनाशक आहेत, रासायनिक कीटकनाशक आहेत किंवा रासायनिक बुरशीनाशक आहेत. पण त्याच्या अनुषंगाने आज IPM म्हणजे एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन ह्या तंत्रज्ञानाचा वापर करणं आपल्याला आवश्यक आणि फायदेशीर आहे. नुसतं केमिकलवर न जाता त्या ठिकाणी जे काही एकात्मिक कीड नियंत्रण प्रणाली आहे त्यामध्ये जैविक किंवा जैविक सापळ्यांचा वापर असेल, त्यामध्ये रसशोषक किडे असतील किंवा अळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामगंध सापळे आहेत किंवा रसशोषक किडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चिकट सापळे आहेत, त्यामध्ये निळा चिकट सापळा, पिवळा चिकट सापळा आहे, पांढरा चिकट सापळा आहे, त्यांचा वापर आपण केला पाहिजे. फळमाशीमध्ये वांग्याची फळमाशीसाठी वेगळे सापळे आहेत, टोमॅटोच्या आळी पकडणाऱ्या म्हणजे काय फळ पकडणाऱ्या आळी त्यासाठी सापळे आहेत, वेलवर्गीसाठी फळमाशीसाठी वेगळे सापळे आहेत. त्याचा प्रामुख्याने आपण वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही रोगकीड आहेत ते आपल्याला साहजिकच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रणाने एक चांगल्या प्रकारचं आपल्याला पीक त्या ठिकाणी उत्पादन घेता येईल. आता जेव्हा आपण व्हरायटीचा वापर करतो त्या संदर्भात एक माझ्याकडे PPT आहे की कोणत्या प्रकारच्या व्हरायटी आता उपलब्ध आहेत आणि किती अंतरावरती त्या लागवड केल्या पाहिजे. त्यात मुख्य जर बघायला गेलं तर मिरचीमध्ये जरी म्हणलं सुनिधी आहे, नंदिता आहे, तेजापूर आहेत, जे मुख्यतः आपल्या मार्केटला चालणारे भाजीपाला किंवा मिरचीच्या व्हरायटी आहेत त्याचा आपण प्रामुख्याने प्रेफरन्स करणं आवश्यक आहे. त्यात जरी मुख्यतः जरी म्हटलं तरी ह्या ज्या व्हरायटी आहेत त्यांची लागवड अंतर आपण बघतो की 4.5 फूट बाय 1.5 फुटावरती आपल्याला ह्या व्हरायटी लागवड करणं आहेत. त्याचं जे एकरी जी रोपं लागतात साधारण 8,000 रोपं त्याची एकरी लागतात. आणि जर उत्पादन जर बघितलं साधारण 15 ते 20 टन आपल्याला त्या ठिकाणी त्या मिरचीचं उत्पन्न मिळत असतं. मुख्यतः मिरचीमध्ये म्हणा गेलं किंवा चिलीमध्ये जर म्हणा गेलं तर मुख्य सकिंग कॉम्प्लेक्स किंवा व्हायरस आपण जो म्हणतो तो इश्यू खूप लोकांना आज फेस होतोय. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी रिकमेंडेशन देतो की तुम्ही ग्रो कव्हरचा वापर त्या ठिकाणी 100% करणं आवश्यक आहे. आज मार्केटला बघतो की वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे 17 GSM कापडाचे जे म्हणतो आपण त्यासारखे जे ग्रो कव्हर आहेत स्टार्टिंग फॉर्म म्हणजे तुमची रोपं जमिनीत लागवड केली हार्डनिंग झाली त्यानंतर अप टू फ्लॉवरिंग स्टेज या अवस्थेपर्यंत आपण जर ग्रो कव्हर वापर केला तर आपल्याला 60 ते 70% मध्ये आपल्याला त्या ठिकाणी रोग किडीचा खर्च हा कमी होतो. त्यानंतर पीक आपलं हेल्दी राहतं आणि उत्पादन आपलं जे काय अपेक्षेप्रमाणे उत्पन्न आहे ते आपल्याला निघून येतं. मग तशा अनुषंगाने हे ग्रो कव्हर आपल्याला साहजिक उन्हाळ्यामध्ये तरी आपल्याला वापरणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही व्हायरसचा इश्यू आहे म्हणजे तुमचं मिरची असू द्या, वांग असू द्या, तशा प्रकारच्या पिकामध्ये आपण साहजिक किंवा ढोबळी मिरचीमध्ये तर आपण मुख्यतः प्रेफर करतोय तशा कंडिशनला आपण हो जो ग्रो कव्हर आहे हे वापरणं साहजिक आवश्यक आहे. आता टोमॅटो मिरचीसाठी जरी म्हटलं तर साधारण 8 फुटाचा ग्रो कव्हर येतो. बाकी रेग्युलर जी पिकं आहे त्यासाठी आपण 5 फुटाचा ग्रो कव्हर हा शिफारस करतो. त्यामध्ये भेंडीसाठी जर म्हणतो तुम्ही 5 फूट वापरू शकता, मिरची किंवा ढोबळी मिरची तुम्ही 8 फुटातला ग्रो कव्हर वापरला तर तो निश्चित फायदेशीर आहे. आणि तो रियूज आहे म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर वापरला तर तुम्हाला वर्षातले 2 ते 3 हंगाम तुम्ही तो ग्रो कव्हर चांगल्या पद्धतीने वापरू शकता. आता टोमॅटोच्या बाबतीत जर म्हणलं तर मेघदूत आहे, वीर आहे, रशिका 225 आहे, अभिनव ह्यासारखे वाहने ते आपण प्रामुख्याने प्रेफर केली पाहिजे. तर स्पेसिंग जरी म्हणलं 4.5 बाय 6 फूट अशा प्रकारे आपण ते लागवड करू शकतो. एकरी जर म्हणलं साधारण 7,000 रोपं लागतात, उत्पन्न जर म्हणलं 30 ते 32 टन. आता जर तुम्हाला स्पेसिंग आपण जे दिले ते सिंगल रो साठी दिले, मग तुमच्या एका बेडवर तुम्ही 1 ओळ आणि 2 रोपातलं अंतर त्या अनुषंगाने आपण स्पेसिंग या ठिकाणी मेंटेन केले. तुम्हाला जर बेड मोठा करायचा आहे म्हणजे तुमच्याकडे ड्रिपचं जर प्लॅनिंग जर 20 सेंटीमीटर 20 mm ड्रिप असेल आणि त्या अनुषंगाने तुमचा जर 5 फुटाचा बेड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या बेडचा टॉप तुमचा 2 फुटाचा तुम्हाला घेता येईल आणि त्यावरती
2 रोपातलं अंतर 1.5 फूट, म्हणजे एका बेडवर 2 ओळी, 2 ओळीतलं अंतर 1.5 फूट आणि पुन्हा 2 रोपातलं अंतर हे 2 फूट. तशा प्रकारे तुम्ही झिगझॅग पद्धतीने नागमोडी आकाराने जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला त्या ठिकाणी खताचं प्रॉपर व्यवस्थापन, प्रॉपर युटिलायझेशन, पाण्याचं प्रॉपर युटिलायझेशन तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित चांगल्या प्रकारचं पिकाचं उत्पादन हे घेता येईल. आता वांग्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर सूरज नावाची व्हरायटी आहे, गौरव नावाची आहे, महिको 111 आहे किंवा अजय आहे, जी अंकुर सीड्सची आहे. तशा प्रकारचे आपण भाजीपाला रोप वाण प्रेफर करू शकतो, ज्याची लागवड जरी म्हटलं तरी 8 बाय 2.5 फुटावरती आपण लागवड करू शकतो. म्हणजे 2 ओळीतलं अंतर 8 फूट आणि 2 रोपातलं जे अंतर आहे ते 2.5 फुटावरती आपण लागवड करू शकतो. यामध्ये एकरी 3000 रोपं आपल्याला लागतात, त्याचं उत्पन्न जे आहे ते 75 टन प्रति एकरी आपण वापरू शकतो. तर ते वरची जी 3 पिकं तुम्हाला सांगितली, मिरची आहे, टोमॅटो आहे, वांगी आहे, ह्यामध्ये आपण कलम तज्ञ लोकांना वापर करण्यासाठी आता आपण मोनली फोकस करतोय, ज्यामध्ये लोकांमध्ये भाजीपाल्यामध्ये जे काही मरीचा जे काही जास्त प्रादुर्भाव आहे की जास्त पाऊस येणं किंवा जास्त पाणी पडणं, तर तशा कंडिशनला आपण जर कलमी भाजीपाला लावला तर निश्चित आपल्या पिकाचा कालावधी हा वाढवत होतो. म्हणजे उत्पन्न देणारा जो पिरियड आहे तो आपल्याला वाढवतो, तर पिकामध्ये जे काही रोगकिडीचं प्रमाण आपल्याला काही अंशी कमी करता येतं. दुधी भोपळ्यामध्ये जर गेलं तर वरद नावाचं महिकोचं वाण आहे किंवा भरत नावाचं विहार कंपनीचं वाण आहे, ते आपण प्रेफर करू शकतो. त्याची लागवड जी आहे ती 6 बाय 3.5 फुटा, म्हणजे 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 6 फूट आणि 2 रोपाचं 3.5 फूट. अशा प्रकारे जर म्हटलं तर 2200 रुपये आपण एकरी घेऊ शकतो आणि त्याचं उत्पन्न जे ते 18 ते 20 टन प्रति एकर आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. भेंडीमध्ये जरी म्हणायला गेलं तर महिको 55 आहे, महिको 2 आहे, लावण्य आहे, राधिका आहे किंवा सम्राट आहे, ही वाण आपण चांगल्या प्रकारे शिफारशी जी वाण आहेत ते आपण वापरू शकतो. त्याचं लागवड अंतर आहे ते 90 बाय 45 सेंटीमीटर, म्हणजे 2 ओळीतलं अंतर जे 90 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर आहे ते 45 सेंटीमीटर आपण ह्याची लागवड करू शकतो. आता जे काही वेलवर्गीय भाजीपाला आहे त्यामध्ये दुधी भोपळा आहे, कारला आहे, गिलका आहे किंवा इथनं फॉर्म पोकरासारखं किंवा भेंडीसारखी पिकं आहे, ते तुम्ही डायरेक्टली सीड सोईंग सुद्धा करू शकता. म्हणजे मुख्य शेतामध्ये तुम्ही वल तयार करून किंवा वापसा पाहून जर बी लागवड केलं तर साहजिक आपल्याला चांगल्या प्रकारची ठिकाणी उगवण क्षमता दिसून येते. मग त्यामध्ये काय तुम्हाला शक्यता वाटल्यास किंवा काही ठिकाणी पाणी पोचून नाही, उगवलं नाही, तशा कंडिशनला तुम्ही त्या ठिकाणी काही प्रमाणात 10 ते 20% प्रमाणात तुम्ही रोपं तयार करून त्याची रोपं नंतर आपल्या मुख्य शेतामध्ये लागवडीसाठी वापरू शकता. आता स्पेसिंग जर म्हणून तुम्हाला सांगितलं 90 बाय 45 सेंटीमीटर, 3 फूट बाय 1.5 फुटावरती आपण भेंडीची लागवड करू शकतो. ह्याचं सीड रेट आहे साधारण 3 किलो आपल्याला एकरी ह्याचं बियाणं लागतं. त्याचं उत्पादन जे आहे ते 5 ते 7 टन आपल्याला एकरी मिळत असतं. कारल्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर अमनश्री आणि विहनार, बायर कंपनी जी आहे ती अमनश्री आणि विहनार 77 जी आहे ह्या 2 व्हरायटी आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. ज्याचं स्पेसिंग आहे ते 6 बाय 3 फूट, 2 ओळीतलं अंतर 6 फूट आणि 2 रोपांनंतर 3 फूट. तसे जर म्हणाल तर 2000 रोप आपल्याला एकरी लागतील, उत्पन्न जे आहे साधारण 22 टनापर्यंत आपल्याला एकरी मिळू शकतो. महत्वाचा आहे तो कॅप्सिकम. उन्हाळ्यामध्ये आपण बघतोय कलर कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकमला लोक प्रिफरन्स ज्यादा देत असतात. तशा अनुषंगाने जे काही त्याचे वाण आहेत म्हणजे इंदिरा जे आहे आणि शबनम जी सिरिंडा कंपनीचे वाण आहेत, आयशाजी म्हटलं तर नो न्यू सीड्सचे वाण आहे, निमेला टॉयचं इंडसचा वाण आहे आणि इंडस अकराचं इंडस सीड, या 5 ते 6 व्हरायटी आपण कॅप्सिकमचे प्रिफर करू शकतो. त्यामध्ये मुख्यतः लागवड अंतर ते 4.5 बाय 6 फूट, म्हणजे 2 ओळीतलं अंतर 4.5 फूट, 4.5 फूट आणि 2 रोपातलं अंतर 1.25 फूट. तशा प्रकारे जरी आपण लागवड केली तर साधारण 14,000 रोप आपल्याला एकरी लागू शकतात. उत्पन्न जरी म्हणजे 30 ते 35 टन आपल्याला त्याचं उत्पन्न एकरी आपल्याला मिळतं. आता कॅबेज जर कोबूच्या बाबतीत जर म्हणाल तर सेंट आणि बॉर्डर, म्हणजे सेंट जर म्हणाल तर सेमिनिश कंपनीची व्हरायटी, बॉर्डर जर म्हटलं तर सिजिंटा कंपनीची व्हरायटी, ह्याची आपण वाण प्रिफर करू शकतो. त्याची लागवड साधारण 90 बाय 15 सेंटीमीटर, म्हणजे 2 ओळीचं अंतर 90 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर जे ते 15 सेंटीमीटर ते आपण लागवड करू शकतो. मुख्यतः जर म्हणाल तर एक साधारण एकरी 20 रोपं त्याची लागतात. उत्पन्न जरी म्हटलं सरासरी साधारण 32 ते 35 टन आपण आपल्याला एकरी उत्पन्न हे मिळू शकतो. कॉलीफ्लॉवर किंवा फुलकोबीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर साधारण किमिया आहे, टेट्रिस आहे, ही 2 वाण आहेत ते सिजिंटा कंपनीचे आहेत. सुपर शिगरा जे आहे ते गोल्डन कंपनीचं आहे आणि बसंती पुन्हा आहे ते सिजिंटा कंपनीचे आहे. अशा प्रकारचे 4 ते 5 वाण आपण लागवडीसाठी प्रिफर करू शकतो. त्याचं लागवडीचं अंतर जसं आपण कोबीचं म्हणलं साधारण 90 बाय 15 सेंटीमीटर ते आपण याची लागवड करू शकतो. याची जर रोपं म्हणजे साधारण 20 रोप आपल्याला एकरी लागतात आणि उत्पन्न जरी म्हणलं तर 15 ते 18 टन प्रति एकरी आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. आता ही जी काही वाण आहे ते सिलेक्टिव्ह वाण हे शेतकऱ्यांची प्रिफरेबल आहे, तर शेतकरी चांगल्या प्रकारे आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी वापरतात. हिल्डिंग पोटेन्शियल ह्या व्हरायटी चांगलं आहे, तशा प्रकारचे वाण आपण या ठिकाणी मेन्शन केले आहेत. या संदर्भातले काही जर रोपं जर शेतकऱ्यांना लागले तर आपल्या KVK बारामतीच्या भाजीपाला रोपवाटिक मार्फत आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना बुकिंगनुसार आणि थोड्या प्रमाणात का होणार लागवडीसाठी आपण रोपं उपलब्ध करून देत असतो. जरी काही कोणाचं प्लॅनिंग आता लागवडीचं असेल तर तुम्ही या ठिकाणी KVK मध्ये येऊन ही रोपं तुम्ही खरेदी करू शकता. आता जे काही भाजीपाला पिकं तुम्हाला आता मी व्हरायटी सांगितली किंवा जे काही पिकं सांगितली ते आता मुख्यतः उन्हाळी हंगामासाठी प्रेफरेबल अशी पिकं आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही प्लॅन करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला
आत्ताचा हंगाम न दवडता त्या ठिकाणी चांगलं आपल्याला काम करणं किंवा त्या ठिकाणी आपल्याला पिकाचं उत्पादन घेणं आपल्याला फायदेशीर होऊन जाईल. आता जेव्हा आपण पिकाचं प्लॅनिंग करतो तर कोणत्या गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यात पहिला मुद्दा आहे की इव्हॉल्युशन ऑफ हायब्रिड व्हरायटीज. आपण कोणतं वाण निवडणार आहे किंवा कोणतं वाण बेस्ट आहे. आपण बऱ्याच अंशी बघतोय काही वाण असे आहेत की आपल्या एरियामध्ये ससेप्टेबल आहेत किंवा काही ठिकाणी चालतच नाहीत. म्हणजे मुख्यतः जर म्हणायला गेलं तर काही वाणामध्ये जर म्हणायला गेलं तर उत्पन्न जास्त निघतं, काहीमध्ये ग्रोथ होत नाही, काही ठिकाणी आपल्याला ससेप्टेबिलिटी चालतच नाही. म्हणजे काही वाण असे की आपल्याकडे येतच नाहीत. मग या अनुषंगाने शेतकऱ्यांनी स्वतः व्हरायटीचा अभ्यास करून त्या ठिकाणी व्हरायटी प्रिपेअर करणं आवश्यक आहे. कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा KVK बारामतीशी संलग्नित होऊन कोणती वाण आपल्या ठिकाणी लागवड केली पाहिजे, कोणती वाण चांगली आहेत, तशा प्रकारचं वाण आपण प्रिपेअर करून लागवड करणं आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्याचा जो खर्च आहे हंगाम हा वाया जाणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचा आयडियल त्यांचा खर्च होता जाता त्यांना उत्पन्न मिळेल. मग त्या अनुषंगानं टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगी असेल किंवा बाकीची भाजीपाला पिकं आहेत, तशा प्रकारचं आपण संकरित वाण प्रिपेअर करणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे हाय यील्ड टेक्निक. जेव्हा आपण भाजीपाल्याचं पिकाचं विचार करतोय तर मुख्यतः संकरित वाण आपण म्हणतो की वापर, ज्यामध्ये यील्डिंग पोटेन्शियल चांगलं आहे. आपण लोकल व्हरायटी बघतो पण त्यामध्ये जे पोटेन्शियल आहे तेवढं आपल्याला मिळत नाही. त्या अनुषंगानं आपण जे काही हायब्रिड व्हरायटीज ते आपण जास्त प्रमाणात प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ह्या व्हरायटीज आपण सिक्वेन्स ठरवला पाहिजे की पॉलिओसाठी कोणती व्हरायटी, ग्रीन हाऊससाठी कोणती, ओपन एरियाला कोणत्या व्हरायटी प्रिफरेबल आहेत. तशा व्हरायटी अभ्यास करून आपण त्या ठिकाणी लागू करणं आवश्यक आहे. काही वेळा असं कंडिशन होते की ओपनची व्हरायटी पॉलिओसमध्ये लावल्या जातात किंवा पॉलिओसच्या व्हरायटी ओपनला लावल्या जातात आणि त्या ठिकाणी आपला उत्पन्नाचा तोटा हा जास्त होत असतो की आपल्याला अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही. मग त्या अनुषंगाने जे काही पॉल्युशनचे इश्यू असतात, फर्टिगेशनचे इश्यू असतात, क्लायमेटिक इश्यू असतात, मग ते कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी पाहून त्या ठिकाणी व्हरायटी सिलेक्शन करणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्या प्रकारचं नुकसान आपल्याला ठिकाणी होणार नाही. पुढचं फर्टिलायझर मॅनेजमेंट, जसं आपण चर्चा केली त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंटचा विचार करून किंवा अभ्यास करून आपण त्या ठिकाणी फर्टिलायझर मॅनेजमेंट किंवा खत व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. चांगल्या प्रकारे रोग आणि कीड नियंत्रण कसं करता येईल, त्यामध्ये इफेक्टिव्ह कंट्रोल आपण जसं म्हणतो, त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह असेल किंवा क्युरेटिव्ह असेल, तशा प्रकारचं रोग आणि कीड नियंत्रण आपल्याला करणं साहजिक आवश्यक आहे. पुढचा आहे वीड मॅनेजमेंट टेक्निक. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं की त्या ठिकाणी मल्चिंगचा वापर आपण साहजिक करणं आवश्यक आहे. कारण उन्हाळी वातावरणामध्ये आपल्याला वीड मॅनेजमेंटवर जास्त खर्च करावा लागतो किंवा जास्त काम करावं लागतं. त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचं मल्चिंग त्या ठिकाणी वापरून आपल्याला वीड नियंत्रण कसं चांगल्या प्रकारे करता येईल तेव्हा काम करणं आवश्यक आहे. वॉटर मॅनेजमेंट इन द फॉर्म ऑफ फ्लड इरिगेशन असेल किंवा ड्रीप असेल, त्या अनुषंगाने पाण्याची क्वालिटी वॉटरच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी वॉटर मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी टू अवॉइड लॉसेस. म्हणजे भाजीपाला काढणी केल्यानंतर त्याचं इझिली मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला कोणती स्ट्रॅटेजी अवलंबून केली पाहिजे. आज आपण बघतो की लोकल मार्केट असेल किंवा पुणे मार्केट आहे किंवा मुंबईचं मार्केट आहे, त्या अनुषंगाने आपल्याला जर माल द्यायचा आहे तर कशा प्रकारचा माल आपण काढला पाहिजे, कोणत्या स्टेजचा काढला पाहिजे, ह्याच्यावरती महत्त्वाचं आपण काम करणं आवश्यक आहे. कारण जर आपण ज्यावेळी लोकल मार्केटला काढतो त्यावेळी आपण म्हणतो की पूर्ण तयार माल काढणं आवश्यक आहे. पण लॉंग मार्केटच्या बाबतीत जर किंवा लांब मार्केटच्या बाबतीत ज्यावेळी आपण विचार करत असतो, साहजिकच आपल्याला त्या ठिकाणी जो काही थोडा इमॅच्युअर माल आहे, जो काही तासामध्ये किंवा विदिन हावर्समध्ये तो मॅच्युअर होणार आहे, तशा अनुषंगाने माल आपण काढणं आवश्यक आहे. कारण तशा कंडिशन जर ओव्हर मॅच्युअर जर त्या ठिकाणी आपला प्रोडक्ट गेला किंवा ओव्हर मॅच्युअर जर आपला माल हार्वेस्ट होऊन त्या लॉंग मार्केटला गेला, साहजिकच त्यापासून आपल्याला जो रेट्स आहे ते कमी मिळतात आणि जे मार्केटला तो ग्रेड इन्फिरियर क्वालिटी म्हणून तो प्रिफर केला जातो. मग त्या अनुषंगानं मार्केट स्टडी करून मार्केटचा अभ्यास करून त्या ठिकाणी माल हार्वेस्ट करणं आवश्यक आहे. टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगी असेल, दुधी भोपळा असेल, त्या ग्रेडनुसार. कारण आज आपण बघतोय की बहुधा मोनोपॉली फॅमिली आपल्याला आज सर्वत्र पाहायला मिळते. मग त्या अनुषंगानं जो काही आपला प्रोडक्ट आपण हार्वेस्ट करतोय, साईज काय राहिली पाहिजे, त्याला प्रिफरेबल मार्केट कोणतं आहे, त्याला प्रिफरेबल जो कंझ्युमर आहे तो कोणता आहे, त्या अनुषंगाने त्या साईजचा माल आपण काढणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तो क्वालिटी माल चांगल्या प्रकारे प्रिपेअर केला जाईल किंवा लवकर त्या ठिकाणी संपवला जाईल. आणि त्या अनुषंगानं मार्केट जो तयार किंवा मार्केट साईज माल काढण्या ठिकाणी आपण ग्रेडिंग करणं आवश्यक आहे. मग त्या ग्रेडिंगमध्ये आपण बघतो की टोमॅटोचा असेल, मिरचीचा असेल तर इन द फॉर्म ऑफ कलर असेल, इन द फॉर्म ऑफ साईज असेल, इन द फॉर्म त्याची कॅनोपी आहे, किती साईजचा माल आहे, कोणत्या आकाराचा आहे, त्याचा कलर कसा आहे, त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी भाजीपाला ग्रेडिंग करणं आणि मार्केटिंग करणं आवश्यक आहे. ज्यावेळी लॉंग मार्केटचा आपण विचार करत असतो त्या ठिकाणी साहजिक आपल्याला तो त्या ठिकाणी कव्हरिंगचा किंवा त्या ठिकाणी वॉटर लॉस होण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण ठिकाणी साहजिक त्या ठिकाणी काही मटेरियल वापरणं आवश्यक आहे. आपण बघतोय काही लोक बॉक्स वापरतात, बरोबर, म्हणजे कोरगेटेड बॉक्स आहेत किंवा थर्मोकॉलचे बॉक्स आहेत. तशाच अनुषंगाने जे काही आपण क्रेटमध्ये पॅकिंग करतो त्या अनुषंगाने त्या ठिकाणी न्यूजपेपरचा असेल किंवा जे काही आपल्या कोरगेटेड बॉक्सचा जसं काही पेपर होतो त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पॅकिंगसाठी मटेरियल वापरणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही बाहेरचं तापमान आहे, यांच्या क्रेटमधलं तापमान आहे, हे तापमान त्या ठिकाणी डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आणि या ठिकाणचा जे माल जो आपला आहे तो खराब नाही झाला पाहिजे.
त्या अनुषंगाने आपल्याला एक चांगली पॅकिंग सुविधा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या ठिकाणी जो माल आपण पाठवतोय तो निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारे फायदेशीर राहील. आता ज्यावेळी रोगकिडीचा आपण विचार करत होतो तर तशा अनुषंगानं कोणकोणते मुख्यतः रोगकिडी आहेत, त्यामध्ये इन्सेक्ट्स आहेत, फंगस आहेत, बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत, नेमॅटोड्स आहेत, उंदीर आणि उंदीरवर्गीय प्राणी आहेत, त्यानंतर गोगलगायी सारखे प्रकार आहेत. या सर्व प्रकारच्या रोगकिडी आपण विचारात घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्या प्रकारचा रोगकीड जो आहे त्या स्टेजला आता स्नेल्स अँड स्लग्स म्हणजे जरी गोगलगाय जरी म्हटलं तरी आपल्याला इनिशियल स्टेजला म्हणजे ज्यावेळी पीक आपलं नवीन नुकतंच लागवड केलेलं असतं तशा कंडिशनला गोगलगायीचा कंट्रोल करणं आवश्यक आहे. उभय पिकामध्ये उंदीर आणि उंदीर जे काही प्राणी येतात त्यांचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. पीक लागवडीपासून काढणीपर्यंत त्या ठिकाणी जे काही सूत्रकृमी निमॅटोड्स आहेत तशा निमॅटोड्स आपण कंट्रोल करणं आवश्यक आहे. पिकाच्या शाखे वाढीच्या अवस्थेला मुख्यतः जे काही व्हायरस वर्गीय जे काही वेक्टर्स आहेत जे व्हायरस ट्रान्सफर करतात त्या वेक्टरचं आपल्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. इन्सेक्ट्स असतील, फंगस असतील किंवा बॅक्टेरिया पिकाच्या सर्व अवस्थेमध्ये आपल्याला ह्या कीटक असतील, बुरशी असतील किंवा विषाणू असतील ह्यांचं नियंत्रण आपल्याला 100% करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जे काही मेजर्स आहेत म्हणजे कोणत्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी रोगकीड नियंत्रण करणं आवश्यक आहे हे आपण या ठिकाणी मेन्शन केलं की ज्यामध्ये महत्त्वाचा आहे तो ग्रोइंग रेजिस्टन्स व्हरायटीज म्हणजे जे काही प्रतिकारक वाहन आहे त्याचा प्रिपेअर करणं आपल्याला आवश्यक आहे. पिकांची फेरफार म्हणजे मागचं तुमचं पीक कोणतं होतं त्या अनुषंगाने तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये दुसऱ्या पिकाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मेकॅनिकल कंट्रोलमध्ये जे काही लाईट ट्रॅप आहेत म्हणजे प्रकाश सापळे आहेत, कामगंध सापळे आहेत, चिकट सापळेचा वापर केला पाहिजे. बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे जे काही जैविक कीटकनाशकाच्या जेवढ्या काही पद्धती आहेत त्या अनुषंगाने जे काही आपल्याकडे सोर्सेस उपलब्ध आहेत त्यामध्ये जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशक, जैविक खतं त्यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे. आणि केमिकल शेवटच्या पर्यायामध्ये आपण केमिकलचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि पेस्टिसाइड वापरताना त्या ठिकाणी महत्त्वाचे 3 क्रायटेरिया ते जे आहेत त्यामध्ये सिस्टमॅटिक कीटकनाशक आहे, कॉन्टॅक्ट आहे, स्टमक म्हणजे पोटाला आधार तयार करणारं कीटकनाशक असेल, स्पर्शजन्य कीटकनाशक आहेत किंवा आंतरपर्यायी कीटकनाशक ह्याचा प्रामुख्याने प्रेफरन्स करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने जे काही पेस्टिसाइड सेपरेट रँगल आहे जेव्हा आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरतो त्या अनुषंगानं त्या स्टेजनुसार किंवा सुरुवातीच्या स्टेजला कोणतं कीटकनाशक वापरणं आवश्यक आहे, पीक हे जे कीटकनाशक आहे ते वापरताना कोणत्या प्रकारची काळजी आपण किंवा प्रिकॉशनरी मेजर घेतली पाहिजे. म्हणजे जरी म्हणा गेलं एक्स्ट्रीमली टॉक्सिक जरी आपण कीटकनाशक जरी घेतलं तर मुख्यतः आपण शरीर पूर्ण म्हणजे गॉगल्स असतील, मास्क असतील, टोपी असेल, हँड ग्लोव्ज असतील, गमबूट असतील, पूर्ण एप्रॉन्स असतील तशा प्रकारचा वापर करून त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला पिकाबरोबरच आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी एक्सेसिव्ह टॉक्झिसिटी आपल्याला किंवा त्रास आपल्याला होणार नाही. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पीक जे काही कीटकनाशक बुरशीनाशक आहे त्याचा प्रेफरन्स करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला 100% आपल्याला त्या ठिकाणी रोग आणि कीड नियंत्रण हे चांगल्या प्रकारे मिळवता येईल. आता उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने जे काही भाजीपाला पीक नियोजन आहे त्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते मी या ठिकाणी कव्हर केले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे जरी काही मुद्दे असतील तरी आपण KVK बारामती आणि कृषी कॅप मार्फत आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग करत असतो. यासाठी जे काही लागणारे इनपुट्स आहेत त्यामध्ये जैविक खतं आहेत, जैविक औषधं आहेत, जैविक कीटकनाशक आहेत ते आपण शेतकऱ्यांना आपल्या KVK मार्फत नफा न तोटा या तत्वावर उपलब्ध करून देत असतो. त्या व्यतिरिक्त जी काही लागणारी कलमी भाजीपाला रोप आहेत किंवा जी काही रेग्युलर संकरित भाजीपाला रोप आहेत ही आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना मागणीनुसार व उपलब्ध करून देत असतो. आणि त्यासाठी शेतकरी स्वतः KVK मध्ये येऊन त्या संदर्भात अधिक तांत्रिक माहिती घेऊन रोप बुकिंग करू शकतात आणि आपल्या लागवडीसाठी प्रेफरन्स हे देऊ शकतात. त्या संदर्भात जे काही ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग सुद्धा आपण या ठिकाणी लोकांना देत असतो. त्यामध्ये पॉलिहाऊसमधलं भाजीपाला उत्पादन असेल किंवा त्या ठिकाणी ओपन सिस्टीम म्हणजे रेग्युलर भाजीपाला लागवड आपण जे म्हणतो ओपन प्लॉटसाठी तशा अनुषंगाने जे काही खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, कीटक व्यवस्थापन आपण या ठिकाणी KVK मार्फत करत असतो. त्या संदर्भातलं सुद्धा शेतकऱ्यांना आपण ट्रेनिंगच्या स्वरूपात असेल किंवा जे काही पर्सनली जे काही त्यांना मार्गदर्शन पाहिजे ते आपण करत असतो. मला वाटतं आजचा जो सेशन होता उन्हाळी हंगामातील भाजीपाला पीक नियोजन या संदर्भातली जी काही चर्चा होती आपण आता केलेली आहे. यामध्ये काही कोणाची शंका असतील तर सांगू शकता. तर कोबीचं एक शंका होती, कोबी मार्चमध्ये लावू शकतो का, उन्हाळ्यामध्ये एकरी किती टन निघतो. मला वाटतं आता आपण चर्चा केली कोबीमध्ये जे काही 2 वाण आपण सांगितले म्हणजे सेंट आहे किंवा टेट्रिस आहे ते आपण प्रामुख्याने आता प्रिफर करू शकतो. किंवा आता मार्केटला नवीन काही व्हरायटी सुद्धा आलेल्या आहेत ज्यामध्ये जरी आपण म्हणायला गेलं तर इंजदर्डीच्या व्हरायटी आहेत, HM क्लॉथच्या व्हरायटी आहेत, अंकुरदाती सीडच्या व्हरायटी आहेत जे आपण आता एक्झिबिशनमध्ये आता फोकस केल्या होत्या ते सुद्धा व्हरायटी आपण तुम्ही आता लागवड करू शकता. त्यामध्ये उत्पन्न जरी म्हणलं 15 ते 18 टन आपल्याला एकरी उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी निघतंय. मुख्यतः उन्हाळ्यामध्ये जरी म्हटलं तर आपल्याला एक अडचण प्रामुख्याने जाणवते कोबीमध्ये की त्या ठिकाणी
कोबीला जो काही नवा जसं आपण मक्यामध्ये लष्करी अळी म्हणतो तशी कोबीमध्ये जो नवीन कोंब येतो त्याला खाणारी अळी जास्त असते. त्या ठिकाणी आपल्याला एकाच कोबीमध्ये 2-3 प्रकारचे गड्डे आपल्याला येण्याचं प्रमाण दिसतं. तशा कंडिशनला इनिशियलला आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे घेतला तर निश्चित आपल्याला चांगलं रिझल्ट येऊ शकतो. कारण आम्ही ज्यावेळी अनुभव घेत होतो म्हणजे लागवड केली होती तिथे आम्हाला हा इश्यू आला होता उन्हाळ्यामध्ये. त्या अनुषंगाने आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये ठिकाणी जी काही कोबीमधला जी काही मेन पॉईंट किंवा जो मेन ही खाणारी अळी आहे त्याला आपल्याला नियोजन करणं महत्त्वाचं आवश्यक आहे. मला वाटतं कोणाची काही शंका नसली तर आजचं सेशन आपण इथंच हे करूया. जी काही उन्हाळी भाजीपाला संदर्भातलं जी काही माहिती होती ती बऱ्यापैकी आपण आता कव्हर केली आहे. ह्या सुद्धा जरी काही कोणाची शंका असेल तर तुम्ही KVK बारामती येऊन त्या संदर्भातलं अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि त्या संदर्भातलं तंत्रज्ञान हे जाणून घेऊ शकता. धन्यवाद.